जगप्रसिद्ध असलेला कोल्डप्ले हा बँड नवी मुंबईमध्ये येणार आहे आणि 3 शो हे नवी मुंबईमध्ये त्याचे होणार आहेत। नवी मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणच्या DY पाटील स्टेडियम वरती हे कोल्डप्ले हा बँड या ठिकाणी येणार आहे आणि 18, 19 आणि 21 तारीख असे 3 दिवस या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्याला सुरुवात झालेली आपण पाहतो की DY पाटील हे स्टेडियम आहे आणि संपूर्णपणे या स्टेडियमच्या आजूबाजूला आहे ते पोस्टर लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावण्यात आलेले आहेत, कमान उभा करण्यात आलेला आहे। जगप्रसिद्ध हा शो असल्यामुळे मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, भारतभरातून आहेत या ठिकाणी लोक हे कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक येणार आहेत। त्यामुळे आता मोठी खबरदारी आहे ते नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळपास या ठिकाणी हजारोच्या संख्येने लाखामध्ये आहे ते लोक येऊ शकतात। म्हणूनच आहे ते या 15 ते 20 हजार वाहनं आहेत ते येण्याची दाट शक्यता आहे आणि या वाहनामुळे नवी मुंबई शहराची वाहतूक व्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे कोलमडून जाऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून आहे ती तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच आहे ते नेरुळ, जुईनगर, सानपाडा, CBD, उल्वे, खारघर या आजूबाजूच्या जवळपास 15-20 किलोमीटर अंतरामध्ये जे काही मोकळ्या जागा आहेत, मैदान आहेत, त्या मैदानावरती मोकळ्या जागेवरती पार्किंग व्यवस्था ही करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमासाठी आहे ते मोठ्या संख्येने लोक येणार असल्यामुळे खाजगी वाहनं घेऊन न येता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा अशा प्रकारचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। त्यासाठीच रेल्वे व्यवस्था असेल, परिवहन व्यवस्था असेल त्याच्यामध्ये आहे ते वाढ करण्यात येणार आहे। प्रत्येक रेल्वे स्टेशनवरून आहे नवी मुंबईतल्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन व्यवस्था आहे त्या बसेस या सुटणार आहेत। त्याचबरोबर मुंबईमधून ठाण्यावरून कल्याण डोंबिवली या भागातनं लोकांना येण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा काही विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जाते। त्यामुळे हा कार्यक्रम आहे तो जगप्रसिद्ध कार्यक्रम आहे, मोठ्या संख्येने लोक येऊ शकतात। याचा कुठल्या प्रकारचा कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतूक व्यवस्था कोलमडून पडू नये यासाठी आता संपूर्णपणे खबरदारी ही नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं याच्यामध्ये या कार्यक्रमाला आहे ते लहान मुलांना येण्यामध्ये सुद्धा प्रशासनाने बंदी केली आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण या ठिकाणी होऊ शकतं, लाईट्स आहेत, लेजर साईट सुद्धा असू शकतात, त्यामुळे याचा परिणाम हा लहान मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतो। म्हणून विशेषतः लहान मुलांना या कार्यक्रमाला घेऊन येऊ नये अशा प्रकारचे आव्हान, अशा प्रकारची बंदी ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।